लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण पोलिसांची धडाकेबाज कारवाई कायम सुरूच. गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा करणारे वाळू तस्कर पैठण पोलिसांनी केले गजाआड. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना पोलीस प्रशासन सुट्टीचा दिवस असल्याकारणाने काही फिरकणार नाही ह्या उद्देशाने गोदावरी नदी पात्रात वाळू तस्कर पुन्हा उतरले. परंतु कानून के हात बहुत लंबे होते है हा मूलमंत्र कधीही विसरू नये. आयगाव शिवारात गोदावरी नदी पात्राच्या काठावर 4 जण वाळूची तस्करी करत असताना आढळून आले व 3,02,500 रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे पांढऱ्या रंगाचे I2 LS वाहन MH21 BH 8539 ज्यामध्ये अर्धा ब्रास वाळूने भरलेले 3,05,000 रुपये किमतीचे एक स्वराज कंपनीचे 744 FE मॉडेलचे लाल पांढऱ्या रंगाचे ट्रॅक्टर वयारी पासिंग MH24 D 1009 यांच्या सहाय्याने गोदावरी पात्रातील एक ब्रास वाळू, 3,10,000 रुपये किमतीचे एक महिंद्रा सरपंच कंपनीचे 555 DI सुपर टर्बो DI सुपर मॉडेल लाल रंगाचे ट्रॅक्टर ज्याचा पासिंग MH29 R9063 ज्यामध्ये गोदावरी नदीपात्रातून उपसा केलेली 2 ब्रास वाळू या सर्वांचा एकूण 12,22,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी कल्याण नामदेव ढाकणे पोलीस हवालदार /1124 पोलीस गुण स्टेशन पैठण यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पैठण महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आव्हाड /625 आणि गुन्हा रजिस्टरनुसार 0027/2026 कलम 303-2-3-5 भारतीय न्याय कलम सहकलम 21-1-2-3-4-5 गौण खनिज कायद्यानुसार तसेच गुन्हा रजिस्टरनुसार 241/14 कलम 379 भारतीय न्याय सहकलम 2 गुन्हा रजिस्टरनुसार 77/14 सहकलम 379 भारतीय न्याय कलम 21-1-2-3-4-5 गौण खनिज कायदा 3 गुन्हा रजिस्टरनुसार 202/13 कलमसह भारतीय न्याय कलम 21-1-2-3-4-5 गौण खनिज कायदा अंतर्गत 4 आरोपींवर वाळूची चोरी, ट्रॅक्टर व केनीच्या सहाय्याने वाहतूक करत विक्री करत असताना आणि गोदावरी नदीपात्रात वाळू चोरी करत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतरचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आटोळे /615 हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.